नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। मॅडम, हा जो स्टॉल लावलेला आहे आदी वनस्पती म्हणजे नेमकं काय सांगाल? कशाचं आहे प्रोडक्ट? कोण निर्माण करते? कसं काय तुमची? नक्की. सो आमची संस्था आहे महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ म्हणून. आम्ही गेले 60 वर्ष नाशिक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहोत. बरं. आणि मुख्यतः आदिवासी शेतकरी आणि आदिवासी महिला या समाजांसोबत आपण काम करत आहोत. समाजाच्या घटकांसोबत काम करतात आणि त्यांना जास्तीत जास्त उत्तेजन कशा प्रकारे देता येईल याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं हे होऊन जातं की त्यांचं जे पारंपरिक ज्ञान आहे ते वनौषधींबद्दल झालं, शेतीबद्दल झालं, जगण्याबद्दल झालं, त्याचसोबत खाद्यपदार्थांसोबत पण झालं, ते कुठेतरी वाचून राहावं आणि पिढ्यानपिढ्या त्याचा उपयोग सगळ्यांना व्हावा. कारण ते असं ज्ञान आहे की ज्याच्यातून तोटा काहीच नाहीये तर फायदाच जास्त आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधून कशा प्रकारे सगळ्यांना फायदा होऊ शकतो हेच या ज्ञानातून आपल्याला लक्षात येतं, औषधातून लक्षात येतं. तर ती कुठेतरी परंपरा जोपासली जावी म्हणून आदी वनस्पती हे काम करत आहे. आणि त्याच्यामध्ये आमच्या संस्थेकडून जिथेही काम करतोय, ज्याही गावांमध्ये काम करतोय, तिथे असलेले वैद्य आणि त्याच्यासोबतच जे औषध बनवणारे आहेत, ज्यांना वनौषधींचं ज्ञान आहे, अशा लोकांसोबत आम्ही काम करतो. त्यांच्याकडे असलेलं ज्ञान कशा प्रकारे जोपासता येईल, कशा प्रकारे ते लेखांकित करता येईल, लिहून ठेवता येईल याचा प्रयत्न आम्ही करतोय. पण त्याचसोबतच त्या ज्ञानाची, त्या औषधांची माहिती जगालाही व्हावी याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. इथे आम्ही काय करतो तर या सर्वांनी वैद्य लोकांनी बनवलेली जी औषधं आहेत, जसे आमच्या सोबत आता देवीदास चौधरी म्हणून आहेत आणि सोनीबाई चौधरी म्हणून आहेत, जे पूर्ण वेळ काम पाहतात वनौषधी बनवण्याचं. आणि यामध्ये बनवल्या गेलेल्या सगळ्या वनौषधी ज्या आहेत त्या ताज्या आणि आपल्या लोकल भागातूनच घेऊन औषधं बनवली जातात आणि ती अत्यंत प्रभावी ठरत आलेली आहेत. आतापर्यंत ज्यांनी ही औषधं घेतलेली आहेत, वापरत आहेत, त्यांचे आम्हाला सकारात्मक असेच फीडबॅक आलेले आहेत. आणि अजून लोक ह्याच्यासाठी प्रयत्न करतात.